पूर्णा छत्रपती शिवाजी महाराजोत्सव समाधान शिबिर पूर्णा मंडळाच्या वतीने पूर्णा शहरातील राजाराम बापू गोंधळी सभागृहात आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर उपाध्यक्ष मुकुंद भोळे होते। तर या शिबिरातील अभिनव विद्याविहार पूर्णा प्रशाळेतील इयत्ता 7वीचे 5 गुणवंत विद्यार्थी कनिष्का विजय सोनुले, अंशुला सुमेध ढगे, सांची सचिन वावळे, उदय गौतम ससाने, उत्कृष्ट गौतम ससाने या विद्यार्थ्यांचा शालेय पुस्तके देऊन गौरव करण्यात आला। यावेळी वर्ग शिक्षक रोशन धुळे सर यांचे वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले। तर रवी हरिभाऊ हनुमंते सर यांनी पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। या शिबिरात अनेकांना प्रमाणपत्र, स्मार्ट कार्ड, सायकल, धनादेश वाटप करण्यात आले। या शिबिरामध्ये बचत गटाचे स्टॉल लावून वेगवेगळे पदार्थांचे प्रदर्शन करण्यात आले। आरोग्य विभाग, पशुधन विभाग, महसूल मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अनेक हजेरी लावली। यावेळी तहसीलदार भरत गंगावणे, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, पंढरीनाथ शिंदे, तालुका कृषी अधिकारी पशुसंवर्धनाचे कोकरे, नगरसेवक प्रकाशदादा कांबळे, दादाराव पंडित, धम्मा जोंधळे, उत्तमभाई खंदारे, भगवान सोळंके, प्रशासकीय अधिकारी शेख मुमतजीब, नगरसेविका अर्चना मिलिंद कांबळे, वंदना कुलदीपके, पद्मिनबाई येंगडे, अरविंद पंडित आदींची उपस्थिती होती। या कार्यक्रमासाठी मंडळ अधिकारी व KP शिंदे तलाठी, कल्याण घोंगडे तलाठी, ग्रामीण महसूल अधिकारी मोही सर्वांचे आभार मंडळ अधिकारी KP शिंदे यांनी मानले। केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांचा समग्र शिक्षा उपक्रम अभियानांतर्गत इयत्ता 1ली ते 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांना जे की शासकीय शाळांमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये आणि अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थी शिकतात, विद्यार्थ्यांचं शिक्षणातील उपस्थितीचं प्रमाण वाढावं, शिक्षणाचं सातत्य टिकून राहावं यासाठी शालेय विभागामार्फत मोफत पाठ्यपुस्तक योजना राबवली जाते आणि शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना ते मोफत पुस्तके दिली जातात। पुढील वाटचालीसाठी या योजनेच्या माध्यमातून हे सांगितलं येईल की शासन ज्या पद्धतीनं काही सुविधा विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून देतं, तर त्याची विद्यार्थ्यांनी जाणीव ठेवून या स्पर्धेच्या युगामध्ये सातत्य आणि नियमित अभ्यास करावा आणि आपलं ध्येय गाठावं ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि याच्या यशासाठी, विद्यार्थ्यांच्या यशासाठी त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।